जर तुमची परवानगी असेल तर मी तुमच्याकडून काही मागू? काय पाहिजे तुला? ही साडी अजून तुझ्या जवळच आहे? अगं हिला आतापर्यंत गायब करायला हवं होतंस तू. नील, हात सोड माझा. हे बघ, बुवाजी पण आहेत आणि बाकी सर्व पण आहेत. नील, सोड ना नील. आई, अगं काय करतेस तू? कुठे चाललीयस? चल आतमध्ये चल. जोपर्यंत माझी लाडकी नाही सापडत मी आत नाही जाणार. अरे कोणालाच काळजी नाही तर मलाच काहीतरी करावं लागेल. अगं काय लहान मुलांसारखं बोलतेस आई? तुला अंधारात घरात काही दिसत नाही. इतक्या मोठ्या कर्नल मध्ये कुठे शोधणार आहेस तू? तू जा आत, मी शोधते तिला. अच्छा अच्छा, माझा एक जरा, मी स्कूटर काढतो, आपण एकत्रच जाऊया. चल. अरे मग चल. अरे मुहूर्त बघतोयस का? अगं आई, जरा आतमध्ये चल तू. थोडी शांत हो तू सुद्धा. तोपर्यंत मी स्कूटरची चावी शोधून काढतो. चल आतमध्ये चल. माहित नाही कशी असेल ती, कुठे असेल ती. अरे बुवाजी, हैं? तिकडे उभे आहेत ना मास्टरजी. जरा 2 हलव्याच्या वाट्या मास्टरजींना पण द्या. हो, हलवा घ्या ना. बाळा, या, मी त्यांना देतो. देऊन ये. सर, हे घ्या, हलवा खा. सर, चला ना तिकडे. या कॉम्पिटिशन मध्ये सगळ्यात जास्त मेहनत तुम्हीच तर केली आहे आणि सेलिब्रेट आम्ही करतोय. आणि आता तर तुम्हाला विनर पण मिळाली आहे. चला ना, तुम्ही असे नका उभे राहू. चला. निघतो मी. अरे कद्दू कुमारी पलट ना. पलट आणि पलट कमवू जरा सुद्धा ना. पलट सतत तिच्या मागे असते. पलट. नील, नमस्कार काका. नमस्कार दीदा. तू उलटा का चालत होतास? नील, बरं झालं तू आलास. तू पण शोधायला गेला होतास, सापडली का? अरे माहिती नाही कुठे गेली असेल पोरगी, कशी असेल पोरगी, सकाळपासून काही खाल्लं असेल की नाही. माझं तर मनच थाऱ्यावर नाही. अहो दीदा, मला तुम्ही माहितीये माझीच चूक आहे. जाऊनच द्यायला नको पाहिजे होतं तिला, पण काय करू बाळा. अहो दीदा, कशाला काळजी करता इतकी? रोशनी तर कधीच आलेली आहे. आतमध्येच आहे, जाऊन भेटा. जशी आजी तशी नात. काही बोलूनच देत नाहीत मला. अरे पण अरे नील, बेटा ते तुझ्या आणि रोशनीमध्ये सगळं काही ठीक आहे ना? याचा अर्थ आहे रोशनी रडत रडत बाहेर गेली होती. आता तर ती रडत तर नाहीये ना? अहो दीदा, माझा इंटरव्ह्यू नंतर घ्या. पहिले जाऊन तुम्ही रोशनीला भेटा. जा आतमध्ये ती भेटून घ्या तुमच्या नातीला. इंटरव्ह्यू घेण्याची काही गरज नाही. तुझा चेहरा सांगतोय की सगळं काही ठीक आहे. आता पाहते तिचा चेहरा कसा आहे तो. हे पोरा काय झालं? अच्छा दीदा, मी निघतो. मी तिकडे थोडीच पाहत होतो. मला अरे, उशीर होतोय, मी अरे, निघतो. नील. थांब. ऐक, आई तू पण कमाल करतेस. किती चांगली संधी चालून आली होती. नीलच्या घरचे नाराज आहेत माहितीये ना तुला. या बाबतीत त्याच्याशी बोललो असतो तर चांगलं झालं असतं ना. अरे सुरेंदर, तू उगाच चिंता करत नको बसू. जोपर्यंत नीलचा हात आपल्या रोशनीच्या हातात आहे ना, कोणी काहीही बिघाडू नाही शकत. हा, सर, थोडा चहा घ्या. थकवा दूर होईल तुमचा.
आकर्ष माझ्याकडे असा का पाहतोय? द्या ते कपडे, मी ठेवून येते. मी ठेवते ठेवून म्हणे. येते. काही कामाची नाहीये. माहित नाही हा आकर्ष माझ्याकडे असा का पाहतोय. तुम्ही हे बाहेर विसरला होता. अच्छा, सर्वांनी हलवा खाल्ला का? मग या भरलेल्या वाट्या फुकट का घालवताय? मी खातो. ठेव. हा हलवा ना मी बैजूसाठी ठेवलाय. पण काकी, बैजू भैया आहे कुठे? हा, ते मलाही माहित नाहीये. सकाळपासून बाहेर गेलाय. आजूला पाठवलंय मी शोधायला. मग तर मी खाऊनच टाकतो. माझं ना पोट भरलंय, मी नंतर खातो. आज जिने स्टेजवर डान्स केला होता ना, ती ट्विंकल नव्हती. ती ट्विंकल नाही, तर असं वाटलं की एक स्वप्न आहे. फक्त डान्स नाही, त्यापेक्षाही वेगळं, अगदी प्युअर. जणू जगातल्या सर्व वाईट गोष्टी संपल्या. तुम्हाला नाही वाटत का असं? ते मला स्वयंपाकाचं बघायचंय. मला मी ते करायला जाते. आता आपल्याला निघायला पाहिजे, बराच वेळ झालाय ना. थोडा वेळ अजून थांबला असतात तर मला फार बरं वाटलं असतं. चला, काही हरकत नाही, मी तुम्हाला सोडून येते. चल, मी पण येते. ट्विंकल, तुझ्या पायाला लागलं ना, मी सोडून येते. ट्विंकल, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मला खूप भीती वाटते. डरपो कुठली? हळू बोल ना, कोणी ऐकलं तर. ते आकर्ष माझ्याजवळ आले होते आणि बोलत होते की त्यांना माहितीये की डान्स तू नाही केलास. काय? हे तू काय बोलतेस? हो, पण जेव्हा मी न समजण्याचं नाटक केलं ना, त्यांनी विषयच बदलला. बोलायला लागले की ट्विंकल खूप छान डान्स करते, तिचा डान्स पवित्र आहे. अरे वेडी, त्या टेन्शन घेण्यासारखं काय? आकाश माझी स्तुती करत होता. ट्विंकल, तू का समजत नाहीयेस की ते? हे बघ रोशनी, तू जर अशी घाबरलेली दिसलीस ना, तर सगळ्यांना संशय होईल की काहीतरी गडबड आहे, समजलीस? हे बघ, आज जे काही झालं ना, ते हिस्ट्री आहे. आणि तू ना मी या गोष्टीचा कोणीच उल्लेख करणार नाही, ओके? आणि तू या सगळ्यांना पाहिलंस ना, मला नाही वाटत त्यांना संशय आहे की मी तिथे डान्स केला नाहीये ते. उगा स्वतः पण घाबरते आणि मला पण टेन्शन देते. ट्विंकल, तू आधी हात चल. माझं ऐक ना ट्विंकल.
किती वेळ झाला. आता तरी मुलीकडचे निघून गेले असतील. आता मी बाहेर जातो. सोड Leave me! उच्चू! तुला किती वेळा सांगितलं की माझं डोकं फिरवत जाऊ नकोस, तरी पण तुला एकदा सांगू समजत नाही ना. रेवाजी, हे बघ. आ! कोण आहे बेड खाली? तू आणि इथे बाहेर या अगोदर. सगळ्या घराला वेळ लागलाय, नुसता खाऊन फुगलायस. हं? आणि तू माझ्या भावाला इकडे लपून ठेवलं होतंस, आणि तू मूर्खा अर्धवट डोक्याच्या घरातले सगळे तुला वेड्यासारखं शोधतायत. स्वतःला डोकं नाहीये का गाढव? जिकडे मुलीनं तोंड फिरवलं त्याच बाजूला तिच्या पाठीपाठी चालला. एक मिनिट. व्हॉट द हेल? तू माझ्या बेड खाली काय करत होतास? अरे मॅडम, तू ना या गाढवाला मूर्ख बनवू शकतेस, मला नाही कळलं ना. आता सरळ सरळ सांग, का लपून ठेवलं होतंस याला बेड खाली? आणि तुला चांगलं माहित होतं ना की मुलीकडचं पाहायला येणार आहेत याला. हे बघ, शेवटचं समजावतोय, समज नाही तर चांगलं नाही होणार. एक्सक्यूज मी. अरे आजूबाई, रेवाजीने याची काही कल्पनाच नव्हती की मी इकडे आहे ते. आई माझं लग्न करायच्या मागे लागलीये. मला नाही करायचंय लग्न, म्हणून मी इकडे येऊन लपलो होतो. रेवाजींची काही चूक नाहीये यामध्ये. म्हणजे आता साहेबांना लग्न नाही करायचं? अरे गाढवा, तू नुसता मुलीकडच्या पसंत आलास ना तरी पण मोठी गोष्ट आहे. थांब, आता आईलाच बोलवतो. आई, अरे आई! मूर्ख! अगं, माझ्या इज्जतीची पर्वा मारू न नको. करता अगं, आई, मारू नको. मारायला गेला होतास तू. आई, रेवाजींसमोर तरी मारू नको हं? गं. थोडी तरी इज्जत ठेव माझी त्यांच्या समोर. हिच्या इज्जतीची चिंता आहे, माझ्या हे घे. इज्जतीची अगं, नाही. आई, हं? आई, आई, तू सोडणारच नाही का तू? हं? भावाच्या डोक्यातून या मुलीचं भूत काढायलाच लागेल मला. किती वेळ झाला, नील अजून नाही आला. मला भीती वाटते काही वाईट ना घडो. ही बाब चांगल्या वाईटाची नाहीये. ही बाब चौधरी घराण्याचं नाव आणि रुबाबाची आहे. सुरेंद्रच्या कुटुंबावर आमचे हजारो उपकार आहेत, आणि जेव्हा त्याला उपकाराचा विसर पडतो तेव्हा त्याला त्याची जागा दाखवावीच लागते. आज जे काही झालं ते माझ्याही जिव्हारी लागलं. सुरेंद्रला याची जाणीव करून द्यावी लागेल की राजा जेव्हा दया दाखवतो तेव्हा त्याला कमजोर नाही समजलं पाहिजे. अम्मा, अरे आलास तू बाळा? काय सांगायचं तुला? किती चिंता लागली होती. तुला माहितीये सगळेजण किती अस्वस्थ झालेत. सगळं ठीक आहे ना? अहो काहीच ठीक नाही अम्मा. नाही पोरा, इतका त्रास करून नाही घ्यायचा. बस आराम कर तू. मी तुला आधीच सांगितलं होतं की रागात घेतलेला निर्णय नेहमीच त्रास देत असतो. अम्मा, ती गंगी कुठे? अरे तू थकला असेल, तुझ्या खोलीत जा. मी अम्मा, तुझ्यासाठी. गंगी कुठे? अरे बाळा, तू मला सांग ना, मी घेऊन येते तुला जे हवंय ते. आजचा दिवस किती कठीण होता तुझ्यासाठी. किती काय काय सहन करावं लागलं तुला. आणि त्यात आणखीन रोशनी बरोबरचं लग्नही मोडलं. नाही अम्मा, रोशनीचं आणि माझं लग्न कायम आहे. कायम आहे म्हणजे? ते सर्व मी तुला नंतर सांगतो. दारजी, आज जे काही झालंय ना त्यामध्ये रोशनी आणि तिचे कुटुंबीय यांचा काहीच दोष नाहीये. ए गंगे, नील, नील माझं ऐक तर. परमेश्वराचे आभार माना बाबा की हे लग्न मोडण्यापासून वाचलं. नाहीतर तुमच्या पापांमध्ये अजून एक पाप वाढलं असतं. हे काय करताय तुम्ही? हे सगळं
रोशनी, तू का टेन्शन घेतेस? मी सांगितलं ना, काही नाही होणार. तेव्हापासून आतापर्यंत कमीत कमी 87 टाइम्स आपण यावर डिस्कशन केलंय की एजीला नाही माहित पडणार की तिथे मी नाही तू डान्स करत होतीस. हे बघ, चिल. यु नो, ही पद्धत आहे एजीची माझी स्तुती करायची. ओके, सो रिलॅक्स. ठीक आहे, काही नाही होणार. ट्विंकल, फक्त 2 मिनिटं थांब ना. माझं काम संपेलच आता, मग सोबतच जाऊ. कारण तू जर गेलीस आणि मध्ये जर आकाशजी आले तर परत सांगायला सुरुवात करतील आणि मी काहीच उत्तर नाही देऊ शकणार. प्लीज थांब ना. तू पण ना. ट्विंकल, कुठेस तू? तुझा फेस पॅक रेडी आहे. तू टेन्शन नको घेऊस, काही नाही होणार. आणि बघ माझ्या मेकअपची कमाल. तुझा निशाण किती चांगल्या प्रकारे लपवलाय. बस आणखीन 2-4 दिवस याला कन्सील करत राहू आणि मग कोणा लक्षात पण राहणार नाही. आय प्रॉमिस. पण ट्विंकल. ओके, ट्विंकल, आले मम्मा. ट्विंकल, फक्त 2 मिनिटं थांब. मला माहित आहे, आज जिने स्टेजवर डान्स केला होता ती ट्विंकल नव्हती. हे तुम्ही काय बोलताय? असं काहीच नाहीये. ती ट्विंकलच होती. पाहिलं ना, ट्विंकलचं किती कौतुक केलं सगळ्यांनी डान्सचं आज. आणि त्यासाठी ती किती मेहनत करते या कॉम्पिटिशन मध्ये येण्यासाठी. बघा ना, मुंबईहून कर्नालला आली फक्त. अजून काय? हे काय करता तुम्ही? हे बघा. एजी त्या मुलीला शोधतोय जी मोठ्या खोलीमध्ये पडद्यामागे डान्स करत होती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की त्याला माहिती आहे की त्या मुलीच्या पायावर निशाण आहे, जो तुझ्या पायावर आहे. मला माहित होतं ट्विंकलने डान्स केला नाही. डान्स केला ह्या पायाने. आणि हे तेच पाय आहेत ज्यांना मी आधी पडद्यामागे डान्स करताना पाहिलं होतं. आणि हेच ते पाय आहेत ज्यांना मी आजपर्यंत शोधत होतो. आज तुम्ही मला तुमच्या आयुष्याचं रहस्य सांगणार आहात. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हा सर्वांना डान्सची इतकी चीड आहे? असं काय झालंय की ज्यामुळे ही कला तुम्हाला इतकी वाईट वाटते? असं काहीच नाहीये. तुमचा गैरसमज झालाय. आज मी दिवसभर घरीच होते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घरात कुणालाही विचारा. व्हॉट? आय डोंट गेट दिस. तुम्ही असं का करताय? ओके, मला माहितीये की तुमच्या आयुष्यात मला जास्त महत्व नाहीये. आय गेट दॅट, दॅट्स फाईन. पण इतक्या दिवसांनी मला वाटलं की तुम्ही मला एका मित्रासारखं तरी मानावं. पण नाही, इतकं मोठं खोटं. तुम्ही चुकीचं समजताय. मी चुकीचं समजतोय? तुमच्या कुटुंबियांना, नीलला, या सर्व कर्नालला डान्सचा प्रॉब्लेम आहे, मी समजू शकतो. पण मला हे समजत नाहीये की जर तुम्ही इतका चांगला डान्स करता तर ही गोष्ट माझ्यापासून लपवायची काय गरज आहे? माझ्यापासून का लपवत आहे? रोशनी,
तुमची कला तुमच्या कुटुंबालाच काय, या जगाला झुकवेल. हे पहा आकाशजी, माझं कुटुंब आणि माझ्या खासगी गोष्टीत लक्ष देणं बंद करा. पण का? नो रोशनी, आय डोंट केअर. आज खरं काय ते मी जाणून घेणार. आज तुम्ही मला तुमच्या आयुष्याचं रहस्य सांगणार आहात. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हा सर्वांना डान्सची इतकी चीड आहे? असं काय घडलंय ज्यामुळे ही कला तुम्हाला इतकी वाईट वाटते? अशी कोणती घटना आहे रोशनी की तुम्ही आपल्या आतल्या कलेला मारूनच टाकलं? आज मला तुमचं हे सत्य जाणून घ्यायचंच आहे. बोला. हिची पण लक्षणं ना हिच्या आईसारखीच आहेत. जशी ती नाचणारी होती ना, बघाल तुम्ही एक दिवस ही पण नाचणारीच होईल. हा, बोला रोशनी. आज एक गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आली आहे. बाप भले कितीही चांगलं पालन पोषण करो, पण आईचं रक्त उसळणारच. रोशनी प्लीज बोला. रोशनी, काय चाललंय? काही नाही कमोजी, ते मी काही विचारायला आलो होतो पण उत्तर नाही मिळालं. काय विचारायला आला होतास? ते काही नाही, ते मला खूप भूक लागली होती ना, तर विचारायला आलो होतो की हलवा आहे की नाही. हा हलवा नाहीये. काय गळे मुके, अजून काम नाही आटपलं तुझं? हा, बस बस झालं. झालं? हे शीतला माते, मी कोणत्या भोवऱ्यात फसू लागलीये? सांग सगळ्यांना ही साडी तुझ्या जवळ कशी आली? ही साडी रोशनीच्या घरून मार्केट बाईसाठी आली होती. आज जे काही झालं त्या बाबतीत मी आत्ताच काय, या जन्मात पण कधीच नाही कुणाला नाही सांगणार की मी डान्स